नमस्कार. आपल्याकडे भाद्रपद महिन्यात पार्थिव गणेश पूजन करायचे असल्यास गुरुजी येण्या अगोदर करून ठेवायची तयारी. आपलं जे काही डेकोरेशन असेल त्या ठिकाणी एका चौरंगावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावरती आपली गणेशाची मूर्ती स्थापन करून ठेवणे. गणपतीच्या उजव्या हाताला एक ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये थोडे तांदूळ ठेवणे. त्या ताम्हणावरती कलश ठेवणे. त्या कलशामध्ये पाणी अर्ध भरणे. त्यामध्ये विड्याची 5 पानं किंवा आंब्याचा डहाळ टाकून ठेवणे. गणपतीच्या डाव्या हाताला समई ठेवणे. त्या समईमध्ये तेल आणि वात टाकून ठेवणे. त्याचबरोबर त्याच्यापुढे एक छोटी निरांजन ठेवून त्या निरांजनीमध्ये तूप आणि तूपवात टाकून ठेवणे. नंतर गणपतीच्या समोर या ठिकाणी 5 विड्याची पानं मांडणे. त्यावरती एक एक फळ ठेवणे. एक एक सुट्टा कॉईन ठेवणे. त्यानंतर पूजेसाठी बसण्यासाठी आपलं आसन ठेवणे. आसन ठेवल्यानंतर एक स्टीलचे ताट किंवा आपल्याकडे पितळी ताट असल्यास घेणे. त्यामध्ये 5 ते 6 वाट्या ठेवणे. एका वाटीमध्ये हळद, दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू, तिसऱ्या वाटीमध्ये अष्टगंध, चौथ्या वाटीमध्ये अक्षदा, 5व्या वाटीमध्ये सुपारी, नंतर 6व्या वाटीमध्ये जानवे आणि सुट्टे कॉईन ठेवणे. त्यानंतर ह्या ताटामध्ये जी जागा उरेल त्या ठिकाणी विविध प्रकारची पत्री आणली असल्यास पत्री ठेवणे. विविध प्रकारचे फुलं ठेवणे. नंतर कापसाचे वस्त्र, हार हे सगळं एका ताटामध्ये काढून ठेवणे. त्यानंतर गणपतीच्या समोर पळीभांड ताम्हण ठेवणे. या कलशामध्ये पूजेसाठी पूर्ण पाणी भरून ठेवणे. त्यानंतर गणपतीच्या डाव्या हाताला या ठिकाणी पंचामृताची एक वाटी ठेवणे. अशा प्रकारे आपण तयारी करून ठेवल्यास आपली पूजा उत्तम आणि व्यवस्थित होईल.